14 मे 1656 पुरंदर किल्ल्यावरती शिवछत्रपतींच्या पोटी स्वराज्याचा सूर्य जन्माला आला, राजपुत्र जन्माला आला. संभाजी महाराजांचा जन्म झाला. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. कवी कलशांनी फार छान काव्य म्हटलं होतं. शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात होते. राजन तुम हो सांजे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत त्यजत अवरंग. तुमचं तेज बघून, तुमचा पराक्रम बघून तर औरंगजेब सुद्धा त्याचा तख्त सोडून तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय. शंभूराजे धर्मपंडित झाले, धर्माचा अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला. अगदी लहान वयामध्ये बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे आमचे शंभूराजे. बुधभूषण नखशिकासारखे ग्रंथ लिहिणारे शंभूराजे. 1-2 नव्हे 16 भाषा येत होत्या संभाजी महाराजांना. औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक खाफीखान नावाचा एक व्यक्ती होता. त्याने असं लिहून ठेवलंय की हा संभाजी त्याच्या शौर्याने इतका बुलंद आणि बलाढ्य झालाय की एकही शत्रू त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी धजावेना. जणू संभाजीला सत्तेची नशा चढली आहे असं त्याने लिहिलं. तिथे भर दरबारात अपमान झाल्यावरती महाराजांनी भर दरबारात त्या औरंगजेबाचा अपमान केला होता. हे सगळं शंभूराजे डोळ्यांनी पाहत होते. त्या शिवछत्रपतींचा हा पुत्र ज्या औरंगजेबाच्या दरबारात वर मान करून बघायची कोणाची हिंमत होत नव्हती, परवानगी नव्हती, त्या दरबारात त्याच्या समोर कडाडले होते शिवाजी महाराज. तुम देखा तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पातशाही देखा, मैं कैसा आदमी हूँ. त्या औरंगजेबाने डाव खेळला, नजर कैदेत टाकलं महाराजांना. एकदा असंच तो औरंगजेब त्या आपल्या शंभूराजांना म्हणाला, ऐकलं तुम्ही कुस्ती खेळता, मल्लविद्या आहे, तुम्ही जाणता, माझ्या दरबारातल्या एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही कुस्ती खेळून दाखवा. 8 वर्षाचा शंभूराजा कडाडला, तर मी फक्त माझ्या लायकीच्या मल्लांबरोबर कुस्ती खेळतो. तुझ्या दरबारात असा एकही लायकीचा मल्ल नाही ज्याच्याबरोबर मी कुस्ती खेळेन. तो आमचा शंभूराजा. धर्मपंडित, 16 भाषांचं ज्ञान असणारा शंभूराजा, पराक्रमी शंभूराजा. जेव्हा औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये आला, 9 वर्ष संभाजी महाराजांची लढत होता. एकही लढाई संभाजी महाराज हरले नाहीत, एकही लढाई तो औरंगजेब जिंकला नाही. 9 वर्षांनी औरंगजेब वैतागला आणि तिकडे आदिलशाहीकडे गेला. 6 महिन्यात त्याने आदिलशाही घेतली, 1 महिन्यात त्यांनी कुतुबशाही घेतली, जिंकली. पण 9 वर्ष त्याला स्वराज्य जिंकता नाही आलं. हे आमच्या शंभूराजामुळे. शिवरायांचा छावा आमचा शंभूराजा त्या औरंगजेबाशी भिडत होता, त्याच्याशी लढत होता आणि अजिंक्य होता. एकही लढाई हरला नाही, एकही तह नाही. गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड आहे ना तो, त्या पुस्तकामध्ये नोंद आहे. आमच्या काही गद्दारांनी फितुरी केली नसती ना, तर संभाजी महाराजांनी दिल्लीवरती भगवा फडकवला असता तेव्हाच. नंतर मराठ्यांनी फडकवला, पण तेव्हाच फडकला गेला असता.